आघाडीत फूट पाडण्यासाठी भाजपनं हा आणखी एक प्रयत्न केला, पण तोही सपशेल फासला असल्याचं मित्रहो, भारतीय जनता पक्षानं उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली, शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली, काँग्रेसमध्ये सुद्धा काही महत्वाचे नेते पळवले, पण प्रयत्न करून सुद्धा त्यांना काही महाविकास आघाडी फोडण्यामध्ये यश आलं नाही. महाविकास आघाडीची कायम धास्ती भाजपाला आहे मित्रांनो, आणि ती फुटावी म्हणून भाजपनं काही प्रयत्न सुद्धा केले होते, पण आता पुन्हा एकदा तोच डाव भाजपनं टाकलेला आहे. आता बघा, नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे. विशेष म्हणजे विधिमंडळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते पद रिकामे आहे. रिकामे लोकशाहीसाठी हे मारक, पण भाजपाला कुठं काय पडलंय. पण याच विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्याचा प्लॅन मात्र भाजपनं आता केलेला दिसतोय. विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे शिवसेनेनं बघा भास्कर जाधव यांचं नाव आधीच दिलेलं आहे. आता मात्र ठाकरे शिवसेना भास्कर जाधव यांच्याऐवजी म्हणे आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेता बनवण्याच्या तयारीत आहेत. नुसत्या वावड्या उठवल्या गेल्या महायुतीमध्ये, महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत काही धुसफूस निर्माण करण्यासाठी. पण तोही बार फुसका ठरला आणि भाजपाने नंतर एक वेगळाच खोडा घातल्याच्या बातम्या आता बाहेर आल्या. विधानसभेसाठी भास्कर जाधव आणि विधान परिषदेसाठी सतेज पाटील यांच्या नावाचा आग्रह महाविकास आघाडीकडून करण्यात आलेला आहे, आणि नेमकं त्याच नावाला भाजपाकडून विरोध करण्यात आलेला आहे. भास्कर जाधव यांच्याऐवजी विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील यांच्याऐवजी अनिल परब यांना ही पदं देण्यास म्हणे भाजपा अनुकूल आहे, म्हणजे असं सांगितलं तरी जाऊ लागलाय. एकनाथ शिंदे यांच्या गटाचा भास्कर जाधव यांच्या नावाला मात्र तीव्र विरोध आहे, आणि तो असणारच. जाधव हे आक्रमक नेते आहेत, त्यांची नियुक्ती झाली तर ती त्यांच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे हे असतील, आणि याची भीती शिंदे गटाच्या नेत्यांना आहे. त्यामुळं भाजपाकडून, शिवसेनेकडून भास्कर जाधव यांच्या नावाला तीव्र विरोध करण्यात येतोय. काँग्रेस, ठाकरे शिवसेना, शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष यांच्यामध्ये म्हणजे एकंदर महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्यासाठी भाजपाकडून विजय वडेट्टीवार आणि अनिल परब यांची नावं सुचवण्यात आलेली आहेत. मात्र काँग्रेस, ठाकरे शिवसेना हे मात्र भास्कर जाधव आणि सतेज पाटील यांच्या नावावर ठाम आहेत. तर विरोधकांमध्ये या मुद्द्यावर कुठल्याही प्रकारची फूट पडणार नाही असं सगळे विरोधक एकत्र राहतील अशा पद्धतीने स्पष्टपणे महाविकास आघाडीतले नेते सांगतायत. आघाडीत फूट पाडण्यासाठी भाजपनं हा आणखी एक प्रयत्न केला, पण तोही सपशेल फासला असल्याचं दिसत आहे. आता भाजपची पुढची रणनीती काय असेल हे पाहूया, आणि ती नक्कीच पाहण्यासारखी असेल. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.